हॅलो फ्रेंड्स, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट पाहणार आहोत आणि माझ्या सर्व व्हिडिओजला तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला मिळतो आहे. ते पाहता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वेळेअभावी किंवा व्हिडिओ खूप मोठे होत असल्यामुळे काही वेळेला काही गोष्टी म्हणजे एक्झरसाईजचे काही सर्व एक्झाम्पल्स आपण घेऊ शकत नाही किंवा त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करता येईल. तसं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये रिप्लाय करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, आता आपण या मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरचा पुढचा पार्ट पाहूया. तर आपण आज पाहणार आहोत निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स आणि त्याच्या पुढचा पार्ट आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर फर्स्ट ऑफ ऑल निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स, याच्यामध्ये 6 प्रकारचे जे काही आपण निगेशन्स पाहणार आहे. त्याच्यामध्ये जे कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन या सर्वांचे निगेशनचे रूल्स इथं लिहिलेले आहेत, नोट केलेले आहे. तर पहा, पहिला रूल आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और निगेशन क्यू. म्हणजे या ठिकाणी हे जे निगेशन आहे हे पी आणि क्यू ला दोघांना सेपरेट होत आहे आणि अँडचा रिप्लेस होत आहे ऑरने. या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. नंतर सेकंड आहे निगेशन ऑफ पी और क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड क्यू, निगेशन क्यू. थर्ड, negation of negation P is equal to P. That means negation of negation is the original statement. Fourth one is negation of P implies Q equivalent to P and negation Q. Fifth, negation of P double implication Q equivalent to P and negation Q or Q and negation P. आणि जर समजा आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट घेत असतो तर त्याचा निगेशन करताना काय करावं लागतं. तर क्वांटिफाईड स्टेटमेंटच्या निगेशनसाठी ऑलला रिप्लेस करायचं समने किंवा समला रिप्लेस करायचं ऑलने, किंवा जे क्वांटिफाईड स्टेटमेंटचे सिम्बॉल्स त्या फॉर्ममध्ये जर असेल तर देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑलने रिप्लेस करायचं आणि फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्टने रिप्लेस करायचं. हे आपण एका एक्झाम्पलवरून पाहून घेऊ निगेशन कसे केले जातात. त्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे या ठिकाणी. 8 greater than 5 and 4 less than 9. या ठिकाणी जर याचा आपण सिम्बॉलिक फॉर्म घेतला तर P स्टेटमेंट आणि हे Q स्टेटमेंट आहे आणि हा अँड, म्हणून P अँड Q. आता याचं आपल्याला निगेशन तयार करायचं आहे म्हणून आपण त्या ब्रॅकेट करून त्याला निगेशन केलं. म्हणजेच आपला हा रूल पहिला आहे, डी मॉर्गन्स लॉ असं म्हणत असतो आपण यांना. तर ह्या पहिल्या रूलमध्ये निगेशन P और निगेशन Q हा आपल्या रूलनुसार लिहिला. आता यालाच आपल्याला व्हर्बल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजेच गिव्हन स्टेटमेंटचं निगेशन काय मग की याचं निगेशन काय येणार आहे, 8 ग्रेटर दॅन 5 चं निगेशन येईल 8 लेस दॅन और इक्वल टू 5 आणि इथं ऑर, आणि याचं निगेशन येणार आहे 4 ग्रेटर दॅन और इक्वल टू 9. जर आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट घेतलं तर क्वांटिफाईड स्टेटमेंट एक घेतलं आपण ऑल स्टुडंट्स आर हार्ड वर्किंग. याचं क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन कसं करणार तर ऑलला रिप्लेस करायचं आहे समने, बाकी पुढच्या स्टेटमेंटमध्ये निगेशन घ्यायचंच आहे. मग सम स्टुडंट्स आर नॉट हार्ड वर्किंग. या प्रकारे आपण जे कंपाऊंड स्टेटमेंट असतात त्यांचे निगेशन्स घेत असतो. आता काही रूल्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे किंवा काही इम्पॉर्टंट असे फॉर्म्युले जे नोट करू शकतो आपण. फर्स्ट, P implies Q, याला आपण इक्विव्हॅलेंट घेऊ शकतो निगेशन P और Q. सेकंड, P डबल इम्प्लिकेशन Q, याचे दोन फॉर्म्युले आहे, P implies Q and Q implies P. आता इम्प्लिकेशनसाठी जे आपण घेतलेलं आहे इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट त्याचा यूज जर इथं केला तर हेच आपण असं लिहू शकतो निगेशन ऑफ P और Q अँड निगेशन Q और P. त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉस पण आहे P और Q and R. तर P ने आपण ह्या ब्रॅकेटला सॉल्व करणार तर P और Q अँड P और R. सेकंड आहे
P and Q or R equivalent to P and Q याने सॉल्व केला आपण. जसं एखादा ब्रॅकेट असतो आणि त्याला आपण मल्टिप्लाय जर करायचं असेल तर त्याने आपण सिम्प्लिफाय करतो त्या प्रकारे. मग P and Q or P and R या प्रकारे आपण हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेले आहे. आता आपण पुढचं पाहणार आहोत. याचा एक एक्झाम्पल पाहू आपण की हे व्हेरिफिकेशन कसं घेतलं आपण. समजा हे डबल इम्प्लिकेशन जे आहे किंवा इम्प्लिकेशन जे आहे त्याचं हे आन्सर कसं काय येत आहे. तर आपण एक एक्झाम्पल पाहू. P implies Q इक्विव्हॅलेंट टू आपण आत्ताच नोट केलेला आहे निगेशन P or Q. आता या इम्प्लिकेशनचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. मग दोन्ही साईडचं जर निगेशन घेतलं तर निगेशन ऑफ P implies Q इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन P or Q. दोघं साईडला आपण निगेशन घेतलं. आता राईट हँड साईडला आपण काय करणार की ह्या निगेशनने सॉल्व करायला जाईल ब्रॅकेट. म्हणजेच आपण या ब्रॅकेटमध्ये काय आहे ऑर आहे. तर ऑरचा जो निगेशनचा रूल आहे कोणता आहे निगेशन ऑफ P or Q इक्विव्हॅलेंट टू निगेशन P अँड निगेशन Q. त्या टाईपने निगेशन हे दोघांना सेपरेट होणार आणि ह्या ऑरचं अँड होईल. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन P अँड निगेशन Q. परत एक रूल यूज करता येईल निगेशन ऑफ निगेशन P म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट P असतं म्हणून आपण या ठिकाणी P अँड निगेशन Q. आपला जो रूल आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय झाला आणि तो व्हेरीफाय पण झाला विदाऊट ट्रूथ टेबल. म्हणजे आपण ट्रूथ टेबलचा यूज न करता सुद्धा या रूल्सचा यूज करून एखाद्या स्टेटमेंट हे व्हेरीफाय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो, इक्विव्हॅलेंट दाखवू शकतो. आता आपल्याला निगेशन जर फाइंड करायचं आहे एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन फाइंड करायचं आहे तर त्या निगेशनसाठी आपण एक एक्झाम्पल पाहू. negation of find the negation of P implies Q or R. ह्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं आहे. तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक निगेशन ऑफ होल स्टेटमेंट P implies Q or R. एक एक रूल यूज करत जायचं आहे या ठिकाणी. निगेशन आधी हा ब्रॅकेट आणि R या दोघांमध्ये काय दिसतं आपल्याला ऑर. तर ऑरचा निगेशनचा रूल यूज करणार आपण. हे निगेशन या ब्रॅकेटला आणि R ला सेपरेट होईल आणि ऑरचं अँड होणार आहे. म्हणजे निगेशन ऑफ P implies Q ऑरचं अँड निगेशन ऑफ R. परत आता P implies Q याला आपण निगेशनचा रूल यूज करणार P अँड निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. या प्रकारे आपण हे निगेशन फाइंड करू शकतो. एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन फाइंड करता येतं. जर समजा ह्याच ठिकाणी क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन कसं घ्यायचं हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. सेकंड आपण घेतलं देअर एक्झिस्ट n belongs to n such that x plus 5 greater than 10. तर याचं निगेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी आपण देअर एक्झिस्टला रिप्लेस केला जाईल कशाने फॉर ऑल n belongs to n means natural number such that कॉमा. आता याचं आपल्याला निगेशन करायचं तर ग्रेटर दॅन आहे म्हणून त्याचं निगेशन लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणून x plus 5 लेस दॅन ऑर इक्वल टू 10. हे झालं या क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन. तर हा आपला पुढचा म्हणजे हा भाग झाला निगेशनचा. याच्या पुढे आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ते सुद्धा आपल्याला एक्झाम्पलवरून समजून घ्यायचं आहे. तुम्हाला हे जर लिहायचं असेल तर याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता नेक्स्ट पार्ट आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह.
कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापोजिटिव्ह. यांच्या डेफिनेशन्स आहे. समजा आपण एखादं इम्प्लिकेशन कन्सिडर केलं P इम्प्लाइज Q, तर ह्या P इम्प्लाइज Q साठी कॉन्व्हर्स काय असेल, तर कॉन्व्हर्स असेल Q इम्प्लाइज P. इनव्हर्स काय असणार आहे, तर इनव्हर्स असेल निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हची डेफिनेशन आहे निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. सिंपल अशा डेफिनेशन्स आहे. कॉन्व्हर्समध्ये आपल्याला उलट करायचं आहे Q इम्प्लाइज P. इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे निगेशन मधले रिलेशन्स आहे. तर जे इम्प्लिकेशन आहे त्याचा निगेशन मधलं रिलेशन जे असतं त्याला इनव्हर्स म्हणतात, आणि त्याच्याच उलट जर घेतला तर ते असेल निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. एक एक्झाम्पल घेतला तर आपल्याला लवकर समजून येईल. म्हणून आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, इफ surface area decreases, then pressure increases. आता याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तिघही पाहिजे. त्यासाठी आपण दिलेल्या स्टेटमेंटला, ह्या गिवन स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला याच्यातले दोन पार्ट्स पाहावे लागतील. सरफेस एरिया डिक्रीजेस याला आपण P म्हणणार, आणि प्रेशर डिक्रीजेस याला Q म्हणणार. म्हणजे P स्टेटमेंट काय झाला, सरफेस एरिया डिक्रीजेस, आणि Q स्टेटमेंट झाला प्रेशर इन्क्रीजेस. आता यालाच आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर घेतला, देअरफॉर P इम्प्लाइज Q हा आपला सिम्बॉलिक फॉर्म झाला. मग कॉन्व्हर्स काय घ्यायचं, तर कॉन्व्हर्स काय Q इम्प्लाइज P. याला वर्बल फॉर्ममध्ये लिहिला तर इफ Q स्टेटमेंट आधी घ्यायचं, प्रेशर increases, then surface area decreases. हा झाला कॉन्व्हर्स. आता इनव्हर्स पाहणार आपण. इनव्हर्स हे निगेशन मधलं रिलेशन, निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. वर्बल फॉर्म मध्ये कसं आहे, तर इफ निगेशन ऑफ P म्हणजे ह्या P स्टेटमेंटचं निगेशन, इफ सरफेस एरिया does not decrease, then pressure does not increase. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह जर घेतला, कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. म्हणजे हे निगेशन मध्ये जे आपण रिलेशन्स दिले होते इथं तेच उलट घ्यावं लागेल. इफ प्रेशर does not increases, then surface area does not decrease. या प्रकारे आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेऊ शकतो. एका एक्झाम्पलवरून आपण हे समजून घेतलं, आणि यावर आधारित एक्झरसाइज सुद्धा आहे. तर ह्या एक्झरसाइजला तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजा तुम्हाला काही त्याच्यातले प्रॉब्लेम्स असतील तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये रिप्लाय करा. आणि आपण याच्या पुढचा एक लास्ट पार्ट आहे या चॅप्टरचा, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक. त्याच्यामध्ये स्विचिंग सर्किटला कसं ॲप्लिकेशन आहे हा एक पार्ट आहे.
व्हिडिओ खूप मोठे होतात, त्यामुळे आपण छोटे छोटे पार्ट्स पाहतो आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.